ठाणे जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला वेग आला असून सध्याच्या मतदार यादीतील प्रत्येक मतदाराने 17 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली। भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार भरलेले आणि स्वाक्षरी केलेले गणना अर्ज 17 ऑगस्टपर्यंत स्वीकारले जाणार असून या अर्जांच्या आधारे 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यानंतर 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील। नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना 6, नाव वगळण्यासाठी नमुना 7 आणि मतदार यादीतील तपशील दुरुस्तीसाठी नमुना 8 उपलब्ध राहणार आहे। एका व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक मतदारसंघात नोंदवता येत नसल्याने ज्या मतदारांची नावे 2 किंवा अधिक ठिकाणी आहेत त्यांनी सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाचाच गणना अर्ज भरावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले। चुकीची माहिती किंवा खोटे घोषणापत्र सादर केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 31 अंतर्गत कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला। यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे आणि तहसीलदार प्रदीप कुडाळ उपस्थित होते। तसेच पत्रकार परिषदेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला। अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे। SIR संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। आपल्याकडे 74,50,000 इतके साधारणतः मतदार ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। त्यापैकी 39 लक्षच्या वरती आपलं डिजिटायझेशन झालेलं आहे आणि पुढील जे आहे मतदारांपर्यंत पोहोचून फॉर्म्स त्यांचं एन्युमरेशन फॉर्म घेणे आणि डिजिटायझेशन करणे ही प्रक्रिया आपली सुरू आहे। नागरिकांचा कसा प्रतिसाद या संदर्भात आहे? काही नागरिकांची नावं वगळण्यात येत आहेत का? त्यांचे दुबार नावांनुसार कशा पद्धतीने त्यांची देखील पडताळणी केली जाते? ठाणे जिल्ह्यामध्ये आपण जी डुप्लिकेट यादीमध्ये जी सॉफ्टवेअरनी आयडेंटिफाय केलेली आहेत तर त्यामध्ये आपण एका ठिकाणी नाव ठेवण्यासाठी मतदारांना सांगतोय। फोटो सिमिलर एंट्रीज आणि डाटा सिमिलर एंट्रीज त्यामध्ये काम सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं जी ड्राफ्ट रोल आपली यादी आहे तर त्या अगोदर 17 तारखेपर्यंत मुदत आहे। त्यामध्ये आपण जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाऊन आवाहन करतोय की मतदारांनी समोर येऊन त्यांचं एन्युमरेशन फॉर्म BLN पुढे द्यावं, जेणेकरून याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म भरून त्यांचं नाव जे आहे ते ड्राफ्ट रोलमध्ये आपल्याला घेता येईल। 74 लाख मतदार कागदोपत्री आपल्याला 53% झालेले दिसते। त्याच्यावर तुम्ही कसं काय काम करणार? 10 दिवसात कसं आव्हान केलं? 10 दिवसामध्ये आपण सर्व महापालिकेमार्फत प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक एरियामध्ये आपण जातोय। BLOंना सहकार्यासाठी राजकीय पक्षांचे BLAs राजकीय पक्षांनी नेमलेले जे बूथ लेवल एजंट असतात ते देखील आपण उपलब्ध करून द्या म्हणून पक्षांना विनंती केली आहे। तिथे ते मिळत आहेत आणि एक अतिरिक्त कर्मचारी प्रत्येक BLOला आपण दिलेला आहे। ज्या ठिकाणी हे डिजिटायझेशनचं प्रमाण 60% पेक्षा खाली आहे, 50% पेक्षा खाली आहे, कारण काही BLOंचं काम त्या मतदार यादी भागामध्ये मतदार मिळाले जिथं आपल्याला ती अडचण येते तिथे आपण हा एक्स्ट्रा मॅनपॉवर लावून तिथे फॉर्म कलेक्शन करतोय। आरोप केला जातो की निवडणुकीमध्ये अन्याय केला जातो, विशिष्ट राजकीय पक्षाला प्राधान्य दिलं जातं। नाही, BLA एक राजकीय पक्ष एका बूथसाठी एक BLA नेमू शकतात। आपल्याकडे 6,894 इतके आपल्याकडे मतदान केंद्र आहेत। प्रत्येक पक्षाला समान संधी असते, त्यामध्ये कोणत्याही पक्षाला कमी जास्तपणा केलं जात नाही। 6,894 BLAs जे आहेत तर ते प्रत्येक राजकीय पक्ष नेमू शकतो आणि आपल्याकडे मॅक्झिमम पक्षांनी नेमलेले आहेत। राज्यामध्ये जर BLA अपॉइंटमेंटमध्ये बघितलं आपण 6 महिन्यापासून मागचे हे आवाहन करतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद राजकीय पक्षांनी ठाण्यामध्ये दिलेला आहे। 17,000च्या वरती आपल्याकडे BLA विविध पक्षांनी नेमलेले आहेत आणि ते त्या पद्धतीनं फील्डवरती काम करतात। असाही आरोप आहे की विशिष्ट नावं वगळण्यासाठी हा प्रशासन किंवा सरकारने हा आपल्याला नाव नाही, हे काम जे आहे ते 6,894 BLOs करतायत। यामध्ये कोणीही जिल्हाधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी जे डेप्युटी कलेक्टर असतात तर ते ठरवून काम करू शकत नाहीत। यामध्ये 6,894 लोकांचे त्यांचे लॉग इन आहेत आणि त्याच्या अनुषंगानं ते जे निर्णय घेतील, एखादा फॉर्म जर मतदारांनी आणून दिला BLOकडे तर तो घेणे हा BLOवर बंधनकारक आहे। त्या पद्धतीनं ते फॉर्म जे आहे तो मतदार तिथे असेल तर त्या पद्धतीनं तो घेणं BLO घेत आहेत आणि त्यानुसार काम चालू आहे। कुठेही यामध्ये
ठरवून कोणतंही काम करता येत नाही. यामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीनं BLOज हे प्रत्येक त्या मतदार यादीसाठी ते जबाबदार असतात. तो बूथ लेवल ऑफिसर त्या पद्धतीनं काम करतात. त्यामुळे कोणतंही नाव ॲड करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी असा कोणताही ठरवून प्रक्रिया याच्यामध्ये केली जाऊ शकत नाही. सो पुढील काय आव्हान आपला ड्राफ्ट रोलमध्ये जे नाव इन्क्लूड करायचं आहे त्यासाठी जो BLO हाऊस टू हाऊस जात आहेत, त्यामध्ये BLOंना एक आपण असिस्टंट दिलेला आहे. राजकीय पक्ष देखील बऱ्याच पद्धतीने याच्यामध्ये सक्रिय आहेत. तर 17 तारखेच्या अगोदर आपला फॉर्म जो आहे तो आपण BLOंकडे द्यावा, इन्युमरेशन फॉर्म भरून द्यावा. कोणतीही अडचण असेल तर BLO आपली शंकाचं निरासन करतील. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती बुक कॉल म्हणून देखील फॅसिलिटी उपलब्ध आहे. 1,23,000 राज्यामध्ये जवळपास सर्वाधिक कॉल्स आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारांनी BLOंना केले आहेत. त्या फॅसिलिटीचा देखील उपयोग करावा आणि BLOंकडे आपलं फॉर्म देऊन आपलं मतदार यादीमध्ये नाव येईल हे सुनिश्चित आपण करावं.